29 प्रभागातील 115 जागांसाठी विविध पक्ष आणि अपक्ष असे 859 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी शहरातील 363 इमारतींमध्ये 1267 मतदान केंद्रांवर मतदान होते. काही क्षणात मतदानाला सुरुवात होणार आहे. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी. मी छत्रपती संभाजीनगर शहरातील खडकेश्वर इथल्या मतदान केंद्रावर आहे. इथे मतदान केंद्राचे केंद्रप्रमुख आणि कर्मचारी आहेत. ते टेस्टिंग करतायत आणि थोड्याच वेळात म्हणजे काही क्षणात या मतदानाला सुरुवात होईल. 1267 मतदान केंद्र आहेत. म्हणजे प्रत्येक घराच्या आजूबाजूला हे मतदान केंद्र आहे आणि मतदान केंद्र असल्यामुळं मतदारांची अडचण होऊ नये यासाठीची ही खबरदारी घेण्यात आलेली आहे. सुरुवातीला या ठिकाणी इथे मतदार येतील, त्यांचं नाव आणि त्यांच्या यादीतला क्रमांक ते घेतील आणि त्यानंतर पुढे असे एक 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 प्रतिनिधी जाऊन त्या ठिकाणी ते मतदान कक्ष आहे तिथे मतदान करतील. 5000पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी, तितकेच महानगरपालिका, त्याचबरोबर जिल्हाभरातील शिक्षक, प्राध्यापक, इतर कर्मचारी कार्यरत आहेत. सुरळीतपणे मतदानाची प्रक्रिया पार पडावी यासाठी सगळे प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहर हे संवेदनशील शहर आहे आणि ह्या शहरामध्ये कुठली कायदा सुव्यवस्थेची अडचण येऊ नये त्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात येणार आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर.